गेल्या 24 तासांपासून बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। शेतातील पिकं पाण्याखाली गेली आहेत। चांगेफळ परिसरामध्ये नदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं केळीचं पीक वाहून गेलंय, तर शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक पाण्याखाली गेलेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून बरसत असलेल्या पावसामुळे अनेक भागात शेतीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात तर पावसाने हाहाकारच केलेला आहे। मी जर तुम्हाला दृश्यात दाखवलं तर या ठिकाणी एका शेतकऱ्याची केळी ही पुराच्या पाण्यात वाहून आलेली आहे। चांगेफळ येथील एका शेतकऱ्याची शेती आहे आणि 4 एकर केळीचं अक्षरशः अशा प्रकारे हे पुरात वाहून गेलेलं आहे। अनेक ठिकाणी हे केळीची झाडं आपल्याला अडकलेली दिसत आहेत। यावरून या पुराची जी तीव्रता आहे ती कळते। समोर हे जर का शेत दाखवलं तर हे सोयाबीनचं शेत आहे, मात्र त्यात सोयाबीन दिसतच नाही, संपूर्ण पाणी यात आपल्याला बघायला मिळत आहे। रस्त्यावर जी मोठी मोठी झाडं वाहून आलेली आहेत त्या झाडांच्या मध्ये ही केळीची झाडं अडकलेली आहेत आणि हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 जी आहे, राष्ट्रीय महामार्गावर या अशा प्रकारे केळीची झाडं ही वाहून आलेली आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 जी हा पूर्णपणे ठप्प असून अनेक ठिकाणी नदी आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी असल्यामुळे हा संपूर्णपणे महामार्ग आता ठप्प पडलेला आहे। कॅमेरामन शांताराम सह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, संग्रामपूर, बुलढाणा। माझ्या शेतामध्ये 4 एकर केळी होती, त्यातली 2 एकर केळी काहीच नाही राहिली, म्हणजे सफा झाली। पण ते खोळं गिळं होऊन आले, खूप नुकसान झालं। त्यासाठी काही ना काही सरकारने माझ्याकडे लक्ष द्यावे अशी मी दादांना विनंती करतो। 8 ते 10 लाख रुपये नुकसान झालं। 10 लाख रुपयाचा सुरक्षा सहज आहे। केव्हा पडला हा रात्री झाला, आज रात्री 12-1च्या दरम्यान पाऊस झाला आणि पाणी भरपूर आलं। 4 एकर केळी वाहून गेली, पूर्ण शेत 15 एकर पाण्याखाली आहे, सोयाबीन पाण्याखाली आहे, पूर्ण पाईप वगैरे स्प्रिंकलरचे पाईप शर्ट वगैरे पूर्ण वाहून गेले आहे। सध्या शेत रात्री आम्ही 3:30ला आलो तर पूर्ण म्हणजे अथांग पाणी होतं, इकडे यायला पण चालच नव्हता पाण्यात, तेवढं मागेच उभा होतो। पाणी कमी पडल्यामुळे इथे शेतात पाहायला आलो। किती एकर केळी होती? केळी 4 एकर होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।